पुन्हा एकदा फेसबुक लाईव्हमध्ये सर्व शेतकरी पुत्रांचं स्वागत। या ठिकाणी पोलीस प्रशासन उपोषणकर्त्यांना भेटण्यासाठी आलेला आहे। तसेच या ठिकाणी TV9 इंडिया टीव्हीचे पत्रकार सुद्धा आलेले आहेत। हे उपोषण उधळून लावण्याचा या ठिकाणी प्रशासनाचा विचार होता, परंतु अतिशय कालच 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची 395वी जयंती साजरी झाली आणि त्यात छत्रपतींचा वारसा, त्यात छत्रपतींचा गनिमी कावा करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी देऊळगाव दुधाटे येथून अतिशय शिवनीतीने धानोरा काळे म्हणजेच ताडकळस पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये प्रवेश केला। कारण धानोरा काळे येथे अतिशय तगडा पोलीस बंदोबस्त होता, 3-4 पोलिसांच्या व्हॅन होत्या। एवढा अभेद्य बंदोबस्त तोडून स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना आणि शेतकऱ्यांना पोलीस जाऊ देत नव्हते, म्हणून हा स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी मार्ग निवडला आणि आता उपोषणाला बसलेले या ठिकाणी स्वाभिमानीचे सर्व कार्यकर्ते त्यांच्या भेटीसाठी या ठिकाणी पत्रकार बांधव सुद्धा आलेले आहेत। इंडिया टीव्हीचे देशमुख सर, नजीर सर हे सुद्धा या ठिकाणी या आंदोलनाची पूर्ण अपडेट घेण्यासाठी आलेले आहेत। त्यांचे सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आभार। जर असे खरोखर या ठिकाणी TV9 आणि इंडिया टीव्हीच्या पत्रकारांनी आपला जीव धोक्यात घालून आंदोलनकर्त्यांची भेट घेतली, अक्षरशः जे नजीर सर आहेत त्यांना तर पोहता येत सुद्धा नव्हतं, तरी पण त्यांनी त्या ठिकाणी जाऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेतली, लाईव्ह घेतलं। सर्व शेतकऱ्यांच्या वतीने अशा सर्व शेतकरी पुत्रांचे खूप खूप आभार, खूप खूप अभिनंदन। हे उपोषण आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत अविरतपणे चालू राहील। फक्त शेतकऱ्यांनो, आजपासून धानोरा काळे इथे जमण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी सुरुवात केली पाहिजे। जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी धानोरा काळे इथे दिवस रात्र या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी हजर झालं पाहिजे, तरच आपल्या हक्काचा पीक विमा आपल्याला लवकरात लवकर वर्ग होईल। कारण कायदा आपल्या बाजूचा आहे। 15 दिवसाच्या आत पंधरा दिवसाच्या आत पीक विमा रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग झाली पाहिजे असा नियम आहे। आज 4 महिने उलटले तरी पण या ठिकाणी TV9चे नजीर सर आपला जीव धोक्यात घालून उपोषणकर्त्यांना भेटण्यासाठी जात आहेत। धन्यवाद सर। आणि सांगायचं म्हणजे की हे उपोषण अजून स्ट्रॉंग करायचं असेल, सर्व शक्तीनं या ठिकाणी सर्व शेतकरी पुत्रांना, शेतकऱ्यांच्या तरुण पोरांना मी आवाहन करतो की आपण सर्वांनी धानोरा काळे येथे इथून पुढे रोज जमायचं आहे। लवकरच आम्ही धानोरा काळे येथील गोदावरी पात्रात उपस्थित राहू। या ठिकाणी प्रशासनानं ज्या पद्धतीनं हे आंदोलन मोडून काढण्याचे प्रयत्न केले, आम्हाला तर काही वेळासाठी असं वाटलं की या स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचं कुठंतरी काय आतंकवादी संघटनेशी काहीतरी लागे बांधे इतका काय की असं वाटावं। एवढा तगडा पोलीस बंदोबस्त या 10-5 कार्यकर्त्यांना उठवण्यासाठी आला होता। शोकांतिका आहे या स्वतंत्र देशामध्ये जर शेतकऱ्यांना स्वतःच्या हक्कासाठी लढण्याला सुद्धा परवानगी घ्यावी लागत असेल तर एवढी मोठी शोकांतिका निश्चितच कुठली नसल।
ते पण संविधानिक मार्गाने आंदोलन होत असताना सुद्धा या ठिकाणी एवढी अरेरावी आणि एवढा प्रशासनाकडून शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल तर या अन्यायाच्या विरोधात प्रत्येक शेतकरी पुत्रानं बंड करून दंड थोपटून उठलं पाहिजे.